नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर आणि सगळ्यात महत्त्वाची माहिती बघणार आहोत. बघा, पितृपक्ष चालू झालेला आहे 8 सप्टेंबरपासून. तर हा व्हिडिओ कधी येईल माहीत नाही मला तुमच्यासमोर, पण पितृपक्षामध्ये आपण काय करतो तर जास्तीत जास्त आपण पितरांची सेवा करायची असते. आणि बऱ्याच ताई किंवा बरेच स्वामी भक्त या काळामध्ये पितरांची सेवा करत असतात आणि केलीच पाहिजे. बघा, आपले पितृ म्हणजे कोणत्या अवस्थेत मरण पावलेले असतात हे आपल्याला माहीत नसतं. म्हणजे कोणी ॲक्सिडेंटने गेलेलं असतं, कोणी आपत्कालीन कुणाचा मृत्यू झालेला असतो, कोणी अटॅकने गेलेलं असतं, कोणी म्हणजे एखाद्याच्या कोणी तरुण वयात गेलेलं असतं. पण प्रत्येकाच्या काही ना काही इच्छा अपेक्षा या अपूर्ण असतात आणि त्यांचा आत्मा इकडे तिकडे भटकत असतो. त्यांच्या आत्म्याला शांती नसते. त्याच्यामुळे जर त्यांचा आत्मा भटकत असेल, त्यांच्या इच्छा अपूर्ण असतील, तर ते आपल्यालासुद्धा सुखी होऊ देत नाहीत. आपल्या आयुष्यामध्ये पण खूप अडचणी येतात, लक्षात घ्या. मग ते विचार करतात की मी सुखी नाही तर मग हा सुखी का. म्हणून त्यांना जर संतुष्ट ठेवायचं असेल आणि आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्याला पहिला पाहिजे असेल, आपल्याला वाटतं ना की मी सुखी असावं, तर पहिल्यांदा आपल्याला आपल्या पितरांची सेवा करावी लागते. म्हणून ह्या दोन काही गोष्टी आहेत. आता सगळ्यात पहिले तुम्हाला टायटलवरून कळालंच असेल की पितृपक्षामध्ये आपण म्हणजे सेवा महाराजांनीसुद्धा सांगितलेलं आहे की जो माझी सेवा करतो, भले तुम्ही स्वामींची सेवा करताय पण तुम्हाला अनुभवच येत नाही किंवा काहीच प्रचिती येत नाही, तुमचं कोणतीच कामं होत नाही, काहीच होत नाही, मग का होतं? साक्षात महाराज ज्यावेळी अक्कलकोटमध्ये होते, अजूनही आपली गुरुमाऊली स्वामी समर्थ स्वरूप गुरुमाऊली आपले नेहमी सांगत असतात की तुम्ही तुमच्या देवांच्या आधी, गुरूंच्या आधी तुम्हाला तुमच्या पितरांची सेवा करायची आहे. आणि जो पितरांची सेवा करतो त्याचीच सेवा स्वामींपर्यंत पोहोचते. आणि ही झाली पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुलदेवीची सेवा. ह्या दोन चुका जर आपण करत असू ना, तर तुम्ही कितीही स्वामींचे पारायण केलात, कितीही नामस्मरण केलं, कितीही तारक मंत्र म्हणलात, तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. भले तुम्ही मला बरेच वेळेला कमेंट्स आहेत की ताई मी एवढं पारायण केलं पण मला काही अनुभवच आला नाही. तुमच्या घरात जर तुमच्या पितरांचीच सेवा होत नसेल तर तुम्ही देवी देवतांची सेवा तुमच्या हातून कधीही फलित होणार नाही, लक्षात घ्या. त्याचं मूळ कारण म्हणजे बघा, आपल्या आणि आपल्या गुरूंच्यामध्ये आपले पितृ येत असतात आणि पितृ असं म्हणतात की म्हणजे हा गुरूंची सेवा करतो आहे, मला सोडून हा गुरूंची सेवा करतो आहे. बघा, आपले पितृ आपल्यावरती संतुष्ट असणं खूप, देवांच्यापेक्षा पण आपले पितृ आपल्यावरती संतुष्ट असणं खूप महत्त्वाचं असतं. आणि पितृ संतुष्ट असतील तर देवाची सेवा करायची पण आपल्याला गरज पडत नाही, हे मी सांगते महाराजांच्या समोर बसून. म्हणून आधी पितृ तुमची संतुष्ट ठेवा, त्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असला पाहिजे, तरच तुम्ही केलेली स्वामींची सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचेल, महाराजांच्यापर्यंत. तर बघा, त्याचं मूळ कारण काय हो? बघा, आपण इकडे एका साईडला आपण असतो, याने दुसऱ्या साईडला आपले गुरु असतात आणि आपल्यामध्ये आपले पितृ असतात. आणि ज्यावेळी आपण आपल्या गुरूंची सेवा करतो त्यावेळी तुम्ही पारायण करताय, तर ते पारायण जे तुम्ही केलं आहे, भले मनापासून केलं आहे, सगळ्या नियमाटी पाळून केलं आहे, पण ते महाराजांच्यापर्यंत पोहोचणार नाही. का? तर तुमच्या हातून जर पितरांची सेवा घडत नसेल तर तुम्ही कितीही 100 पारायण करा, काही उपयोग होणार नाही. कारण आपल्या गुरूंच्यामध्ये आपले पितृ आडवे येत असतात. आणि जर तुम्ही पितरांची सेवा कराल तरच ती तुम्ही महाराजांची केलेली सेवा स्वामींपर्यंत पोहोचणार आहे. म्हणून बघा, तुम्ही इकडे आहात, इकडे स्वामी आहेत आणि मध्ये तुमचे पितृ आहेत. तुम्ही पितरांना ओलांडून आपल्याला जावं लागतं. म्हणून आधी पितरांची सेवा करायची आणि मग गुरूंची. आपल्याला गुरुमाऊली पण नेहमी सांगतात की देवपूजेच्या आधी आपल्याला पितरांची सेवा करायची असते. आता पितरांची सेवा कशी करायची? तर बघा, सकाळी देवपूजेच्या आधी तुम्हाला घर वगैरे स्वच्छ करायचं. आता ह्या बऱ्याच वेळेला आता 365 दिवसांमध्ये म्हणजे पूर्ण वर्षभरामध्ये आपल्याला पितरांची सेवा करायला जमत नाही. आणि असं लक्षात ठेवून आपण ती करत नाही. जसं आपण स्वामींच्या सेवेची आपल्याला ओढ लागलेली असते रोज, तसं आपण पितरांची सेवा आवर्जून करत नाही. पण ह्या पितृपक्षामध्ये नक्की तुम्ही 15 दिवस सेवा करा पितरांची. भले स्वामींची सेवा एक कमी करा, 3 अध्याय जर वाचत असाल तर 1 अध्याय वाचा, पण पितरांची सेवा या काळामध्ये करा. कारण या काळामध्ये आपले पितृ पृथ्वीवरती आलेले असतात, देवांनीच त्यांना पाठवलेलं असतं आणि श्राद्ध पक्ष हे चालू असतं. आणि
आपले पित्र बघत असतात की हा आपली किती सेवा करतो आहे, आपल्याला किती म्हणजे आपली किती म्हणजे सेवा ह्याच्या हातून घडते, हे सगळं आपले पितृ बघत असतात. आणि ज्यावेळी जर ह्या कालावधीमध्ये जर आपल्या पित्रांची सेवा आपल्या हातून घडत असेल तर ते नक्कीच संतुष्ट होतात. म्हणजे मागचे कितीही तुम्हाला दोष लागले असतील तरी सगळे दोष निघून जातात आणि तुम्ही पितृदोषातून मुक्त होता. तर आता पित्रांची सेवा करायची म्हणजे काय करायचं, तर गुरुमाऊली आपले नेहमी सांगतात की स्वामींच्या आधी म्हणजे देवपूजेच्या आधी तुम्ही पित्रांची सेवा करायची. नाहीतर देवपूजा केल्या आणि मग पित्रांची सेवा केल्या अजिबात नाही. तुम्ही आंघोळ करायचं, छानपैकी आवरायचं, घर वगैरे स्वच्छ करायचं आणि त्याच्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला एक काम करायचं की आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात जे पितृस्तुती स्तोत्र आहे, तर पितृस्तुती स्तोत्र आणि पितृबाह्य स्तुती स्तोत्र असं 1-2 स्तोत्र आहेत जे पित्रांची सेवा म्हणून दिलेली आहे. त्याचा मी डिटेल व्हिडिओ केलेला आहे, तुम्ही नक्की जाऊन बघा. तर देवपूजेच्या आधी काहीच नाही ना जमलं तर फक्त हे स्तोत्र वाचा. बाकी तुम्हाला काही करायची गरज नाही. खूप तुम्हाला काम आहे, बिझी शेड्यूल आहे, मुलं बाळ घरात आहेत, वर्किंग वुमन आहात, असो, पण ह्या 15 दिवसात एवढं तुम्ही काम नक्की करा. फक्त तुम्हाला संक्षिप्त भागवत जर वाचायला जमत नसेल, ह्याचा पण आपल्या चॅनलवरती देखील व्हिडिओ आहे, तर तो पण तुम्ही नक्की बघा. जर 15 दिवसात या तरी म्हणजे संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं पारायण एकदा तरी करा. एकदा कळकळीनं माझी विनंती आहे की एकदा नक्की तुम्ही करा. आणि ते पण नाही जमत तर रोज फक्त 5 मिनटं काढा. आंघोळ केल्या देवपूजेच्या आधी तुम्ही एक सतरंजी घ्या, सतरंजीवर बसायचं, दक्षिणेकडे तोंड करायचं आणि पितृस्तुती स्तोत्र एकदाच वाचायचं, पितरांचं स्मरण करायचं आणि पितरांना प्रार्थना पहिल्यांदा करायची की हे पितरांनो, मी तुमची सेवा करत आहे आणि याआधी माझ्याकडून जर सेवा तुमची घडली नसेल तर मला माफ करा, क्षमा करा. जे काही तुमचे दोष आहेत ते निघून जाऊ देत आणि आम्हाला सुखी ठेवा आणि तुम्हीही सुखी राहा. तर अशा प्रकारे जे काही तुमच्या मनात आहे पितरांबद्दल आदर, मान, सन्मान, ते सगळं व्यक्त करायचं, स्मरण करायचं आणि ते पितृस्तुती स्तोत्र जे आहे ते एकदा पठण करायचं. 15 दिवस तुम्ही एवढं केलं तरी खूप आहे. बऱ्याच जणांना जास्त सेवा करायला नाही मिळत, पण 15 दिवसात एवढं तुम्ही नक्की करा. आणि ह्या 2 चुका आहेत त्या अजिबात करू नका. म्हणजे स्वामींची सेवा करताय आणि पित्रांची सेवा करत नाही, कुलदेवीची सेवा करत नाही, तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. म्हणून आपले महाराजसुद्धा नेहमी सांगतात की म्हणजे ज्यावेळी अक्कलकोटमध्ये होते स्वामी सगुण रूपामध्ये आणि स्वामी समर्थ गुरुमाऊलीसुद्धा आपल्याला नेहमी सांगतात की स्वामींच्या पहिला तुम्हाला तुमच्या कुलदेवीची सेवा करायची आणि पित्रांची सेवा करायची, तरच स्वामींची केलेली पारायणं स्वामींपर्यंत पोहोचतील. आणि स्वतः स्वामींनी पण सांगितलं आहे तुमचे पित्रांची सेवा आधी करा. देवांच्यापेक्षा पण मोठे आपले पित्र असतात, लक्षात घ्या आपल्यासाठी. आणि ते जर आपल्यावर त्यांची कृपादृष्टी नसेल तर देवाची पण कधीच कृपादृष्टी आपल्यावर होत नसते. कारण देवाची कृपादृष्टी त्याच वेळी होते ज्यावेळी म्हणजे आपण केलेली सेवा जी असते ना ती देवापर्यंत पोहोचते. मग देवापर्यंत जर तुमची सेवाच नाही पोचली, तुमचे पितृ जर ती सेवा देवापर्यंत पोहोचूच दिले नाहीत, मग अशी मी जसं सांगितलं तर मग तुमच्या सेवेचा काय उपयोग आहे. म्हणून स्वामींची सेवा करा, पारायण करा, सगळं करा, पण सगळ्यात पहिले कुलदेवीची सेवा आणि पित्रांची सेवा नक्की करा. आता ह्या पितृपक्ष चालू आहे म्हणून मी तुम्हाला माहिती सांगितली. बऱ्याच जणांना माहीत नसतं, उगाच स्वामींचे पारायण करत बसतात, देवांची सेवा करत बसतात, उपास तापास सगळं करत बसतात आणि मग मूलच होईना, मग नोकरीच लागेना. अहो तुमचे पितृ बघा ना, तुम्हाला पितृदोष असेल तर कसं मग तुम्हाला काहीच मिळणार नाही, कधीच स्वामींची कृपा तुमच्यावरती होणार नाही. म्हणून आधी स्वामींची तर सेवा आपल्याला करायचीच आहे, पण त्याच्या आधी आपल्याला पित्रांची सेवा करायची, लक्षात घ्या. म्हणून ह्या 2 चुका अजिबात करू नका. एक म्हणजे पित्रांची सेवा आणि कुलदेवीची सेवा ही आपल्या घरात झालीच पाहिजे रोज. आता कुलदेवीची सेवा करायची म्हणजे काय करायचं, रोज दुर्गा सप्तशती पाठ करायचा का, नाही, आपल्याला जमणार नाही. आपण नवरात्रीमध्ये करतो, काहीजण रोज त्याचे 2 अध्याय वाचतात, नित्यसेवेमध्ये सांगितलेलं आहे. तर काही ना ते पण नाही जमत. पण कुलदेवीची सेवा म्हणजे तुम्ही 1 माळ रोज किंवा 11 वेळा 16 वेळा 99 मंत्राचं जप करा. कारण 3.5 शक्तिपीठांची जी काही शक्ती आहे, महाकाली, महासरस्वती, ह्या सगळ्या काही तिन्ही देवी देवता म्हणजे 3.5 शक्तिपीठ आहेत त्या ह्या मंत्रामध्ये आहेत. म्हणजे त्यांची शक्ती या मंत्रामध्ये आहे, 99 मंत्रामध्ये. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. तर तुम्ही या म्हणजे मंत्राचं नामस्मरण करा. 11 वेळा केलेत ना तरी तुमच्या हातून कुलदेवीची सेवा रोज घडेल.
म्हणून. आणि पितरांची सेवा रोज काय करायची, रोज देवपूजेच्या आधी पितृस्तुती स्तोत्र वाचायचं. फक्त एवढं करा आणि मग तुम्ही स्वामींची कोणतीही सेवा करा, 100% नव्हे 101% तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही मला कमेंटमध्ये पण सांगा. तर आणि अजून जरी तुम्ही करत नसाल तर ह्या 15 दिवसात पितरांची सेवा नक्की करा. आपल्या चॅनलवरती याचे व्हिडिओ आहेत, साधे सोपे सगळ्या सेवा मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. अजूनही नक्की मी पुढे सेवा शेअर करणार आहे, पण ज्या काही 2-3 सेवा शेअर केलेल्या आहेत त्या व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. चला, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. बऱ्याच वेळेला ह्या चुका होतातच. आपण स्वामींची सेवा करतो, देवाची सेवा करतो, गणपती बाप्पाची सेवा करतो, सगळ्या सेवा करतो, पण पितरांना चुकवतो. त्याच्यामुळे आपल्याला अनुभव येत नाही, प्रचिती येत नाही. त्याच्यामुळे गुरुमाऊलींनी पण सांगितले की पितरांची सेवा ही नित्यसेवेमध्ये आहे, लक्षात घ्या. रोज जसं की आपण स्वामीचरित्र सारामृताचे 3 अध्याय वाचतो ना, तसं आपण पितृस्तुती स्तोत्र हे रोज वाचलं पाहिजे. त्याच्यामुळे आणि ही नित्यसेवेमध्ये पण आहे, पण आपल्या हातून नाही घडत. म्हणजे प्रत्येक सेवा आपल्याला जमेलच असं नसतं ना. तर पण या 15 दिवसात तुम्ही ही सेवा अवश्य करा, पितरांची सेवा अवश्य करा. स्वामींची मी परत सांगते की स्वामींची सेवा एक वेळ करू नका, म्हणजे एक अध्याय कमी वाचा, करायचं नाही म्हणजे पूर्णच करायचं नाही असं नाही. एक अध्याय 3 अध्याय वाचत असला तर 1 अध्याय वाचा, पण त्याच्या जागी पितरांची सेवा करा. तर चला, आजचा व्हिडिओ इथे सेंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि आपल्या पितरांसोबत, कुलदेवीसोबत स्वामींची सेवा देखील करत राहा. श्री स्वामी समर्थ.